पेटकरांचा राजा त्याच्या मैदानात 2 नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या मैदानात 1 नंबरचा मानकर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती। आज आपण औंध मैदानात होतो आणि या मैदानातील 1 नंबरचा मानकरी दशमेंद्र केसरी बकासूर आपल्यासोबत बकासूर आहे आणि वैभव मामा आहे। आपण मामा जेवण थोडक्यात चालू करू। मामा कसं नियोजन लागलं? नियोजन मामा आणि रणजित सरांनी केलं होतं। वैभव कदमला 65 ड्रायव्हर 54 मध्ये नियोजन लागलं होतं आजचं। कशी गाडी पडली आज? गाडी 3 फेरे निर्वारवर आली, 3 फेरे गाडी पळाली। मित्रांनो खऱ्या अर्थानं ह्या जोडीनं ही जोडी जवळ पडली तेव्हा 1 नंबर जा मामा। आजचं स्पीड कसं होतं गाडीचं? गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे गाडी निर्माती गाडी पळती आणि एकट्याला ओढायला लागत नाही बैलाला। सरच्या विभागाचा शेवट आहे गाडी 3 फेरे आणि जेव्हा गाडी पळाली तेव्हा गुलालत राहिली। मामा आज सर असते तर कसं वातावरण असतं? सरांची खूप इच्छा असं असायची की सरचा आणि बकासूर पळावा। मी मागच्या बाईक मध्ये जायचं होतं, सर असते तेव्हा माझ्या वेगळी असायची तेव्हा आमची मस्करी माझ्या सगळं एक एन्जॉयमेंट व्हायची। सरांची आठवण येते आता। एक राजा माणूस बैलगाडीतला। हा राजा माणूस होता। कसं वाटतं मामा? कारण बकासूर कधीच नाराज करत नाही। सरजाने बकासूर म्हणलं की अख्खा महाराष्ट्र आज एक वडला। बैलच बकासूरसाठी घेतला होता। सरांना सरजा घेतला बकासूरच्या जोरात पळतो, कारण 2-3 वेळा आधी गाडी पळली सरांच्या वेळेस, सरांनी घ्यायच्या आधी, त्याच्यामुळे सरांनी बैल घेतला होता। काय सांगशील आपलं बकासूर बद्दल? काय सांगशील आज? बैलाबद्दल काय बोलून तेवढं कमीच आहे, फक्त त्याच्या फॅन पेमध्ये एकच इच्छा आहे की बैलगाडी क्षेत्र टिकवायला लागते आणि टिकवता आम्हाला कोणाची तरी मैत्री पण टिकवायला लागते। काय आता मागच्या मैदानात लोकांनी लय टीका केली मामांवरती, रणजित सरांवरती, की कुणाला पण बैल देताय, असं करताय तसं करताय, पण सगळी बैल चांगली पळतात। आपण नशिबाचा खेळ असतो, तो बैल पळायचे असतात आपण नसतो। त्याच्यामुळे मला त्यांना एकच करायचंय की तुमचं बैलांवर प्रेम आहे आम्हाला दिसून येते, फक्त तुम्ही कमेंट नीट करा। कधीतरी आम्हाला मैत्री जपायला लागते या क्षेत्रात, नुसतं आपलं पळतं म्हणून चालत नाही, सगळ्यांना धरायला लागते। सगळ्यांची इच्छा असते, ज्याच्या भागात मैदान असेल त्याच्या भागात त्याला वाटतं की बकासूर माझ्या गाड्यात पळावा। त्याच्यामुळे जरा त्या दिवशी लईच कमेंट वगैरे लय काय केलं लोकांनी, रणजित सरांना, संतोष मामांना, ते फक्त नाही झालं पाहिजे। मित्रांनो कधी कुणाला नाराज करत नाही। मित्रांनो माझं एक म्हणणं आहे, कोणी चुकीचं कमेंट करू नका, कारण बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांना बैल द्यायला लागतो। आपला पळतोय म्हणून असं म्हणून चालत नाही, देऊ शकत नाही। दोस्ती माणुसकी जपायला लागते, त्यामुळे कमेंट व्यवस्थित करा। मामाने सांगितलं, मामा जात होता सरजाला आम्हाला थोडं लागलं पाहायला। काय बैल 3 गाठाला सकाळीच लागलं होतं बैलाला, पण बैल मालकासाठी पळतो, मालकाच्या नावासाठी पळतोय। 3 फेर आता बैलाचा तुम्ही पाय बघा आता सुजलेला आहे, फुल स्पीड पळला बैल। मला मामा जरा सेमीला म्हणजे स्पष्ट बोलतो मी, थोडा बकासूरपेक्षा सरजा मला म्हणजे आज थोडा स्पीड दिसली सरजाच। काय सांगितलं? ह्याच्या काळात आलं की सरांची इच्छा होती गाडी पळायची, ह्याच्या काळात आलं ना की सरांची इच्छा होती, म्हणून सरजाला पण वाटतं की आज मालकाचं नाव हे करावं। मित्रांनो हे म्हणलं मी, म्हणजे कोणाला कोणी नाराज होऊ नका, फक्त दिसलं ते बोललो मामा, त्यात नाराज व्हायचं नाही। पण खरोबर गाडी ज्यावेळेस बकासूर आणि सरजा पळतो ना मित्रांनो, तेव्हा 1 नंबर टॉपची गाडी पळते, कुठेही गाडी पळू ती गाडी बिना गुलालाची मला नाही वाटत घरी आलेली। आणि आज 1 नंबर झाला मामा, काय सांगशील यात्रेचं मैदान कसं वाटतं? नाही आम्ही 2 वर्ष झटलोय मैदानाला आणि 3रे वर्ष गावले। आज यश आलं, आज यश आलं। यश बकासूरनं दिलं, सरजाने दिलं। हो, दोघा बैलांनी दिले, दोन्ही बैल पळाली, यश भेटलं, आनंद आहे। मित्रांनो आता गडबड आहे, फॅन फॉलोइंग भरपूर आहे, थोडक्यात घेतलं। धन्यवाद।